तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। तर प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। आपला प्रवास चालू होता भावांनो अहमदाबाद वरून बेंगलोर साठी, त्याचा हा दुसरा एपिसोड आहे। तर भावांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी। आपण रात्री येऊन झोपलेलो इथं, हे नगरच्या अलीकडे थोडं, आणि आता इथं उठून निघतोय। झाले बघा, उजडले। रिलायन्सचा पंप होता, रिलायन्सच्या पंपावरती झोपलेलो। असा हा रिलायन्सचा पंप आहे, पंपावरती झोपलेलो मस्तपैकी। आणि आता इथून निघतोय, करतोय प्रवासाला सुरुवात ज्योतिबाच्या नावानं चांगलं। तर चला भावांनो करूया प्रवासाला सुरुवात। कारण रात्री सिंगल रोडला आपल्याला गाडीच चालत नाही, डोळ्यावर लाईट पडली की मला लगेच झोप येते। काय लफडा झालाय काय माहिती। तर चला निघूया आता, रनिंग मारायचं दिवसभर भरपूर आता। तर चलो। तर भाऊन डिझेल टाका थांबलोय नगरच्या अलीकडं, डिझेल टाकतो, टाकी फुल करायचं चालू आहे। बघूया आता किती बसतं। आपण गुजरातला टाकलेलं अहमदाबादला, त्याच्यानंतर आता इथं फुल करतो, किती बसतंय। भावून झाली टाकी फुल, 3400च बसलंय, 37 लिटर डिझेल लय बसलं राव। पैसा डाल दो तुरंत। हाँ क्या भाई बोल रहा है, पैसा डाल दो तुरंत, भिलवाडा का भाई। त्या दादांचं डिझेल संपले, आता ते टाकाय घेऊन जायचं त्यांना बायपासला, अकलूजचे दादा। चला निघूया आता। पंपावर घेतलंय बघा, आणि तिथून आलोय। त्यांची ही गाडी आहे बघा, 14 टायर ही गाडी आहे दादांची। रात्रभर हे नगर बायपासला सगळे बुरटे राव चोरले असतात। गाडीची डिझेल संपले, त्यांना डिझेल आणलं पंपावरून, आता सोडतोय त्यांना इथं। आपण निघतोय नगर बायपासला सोलापूर रोडला। चला जरा डिझेल टाकू लागू। जेव्हा गाडी ML 128629 अकलूज। एक दादा आहेत राखण करत बसलो। तर दादाची गाडीचं डिझेल संपलेलं इथं, तर कुठल्या रांडेजानं बघा रात्री झाकान खोलले, डिझेल नाही तरी झाकान तोडले बघा। बघा झाकान तोडले, एवढी महादर्श होत आहे या नगर बायपासला बुरट्याला उडायची। आता डिझेल टाकून निघतात, ती पण वैतागले तर रात्रभर, रात्री गाडी बंद पडल्या बघा रस्त्यातच आहे। दाबा दाबा अजून पंप मारा लागतो, सोडायला लागते काय, नवजल खोलायला लागत नाही नव्हता। आलाय टाईट आलाय, काय कॉईल चावी बंद चालू करून मारा बरं टाटा, 2-3 वेळा बंद चालू करा। जमलं जमलं जमलं, जय श्री महाकाल। ओके चला निघू का शेट। तर भाऊन आपण अहिल्यानगरच्या मागे येऊन झोपलेलो, आणि आता आपण निघलो अहिल्यानगर वरनं आणि सोलापूर रोडला लागलोय। हा सोलापूरचा हायवे, मस्त असा रोड बनवला राव, भारी वाटलं। भरपूर दिवसातून आलो इकडं काय आपलं कधी येणं होत नाही। तिकडं दौंड मार्गे जातो आपण, माग युटर्न मारून तिकडून तसंच जातो, तिकडून कधी आलेलो नव्हतो। आज भरपूर दिवसातून आले, बरं वाटते। चला हा पण, कारण इकडून आलोय कामच सांगतो भावानं महत्वाचं तुम्हाला, कारण आपण गेलो असतो तिकडूनच, तिकडून काय आलो नसतो, मुंबईला जाऊन मुंबईतनं गेलो असतो। पण म्हणलं तिकडून सारखं तेच व्हिडिओ टाकवाय बोर होतं, म्हणून म्हणलं या मार्गे जाऊया, जरा इकडची जरा माहिती होईल म्हणून आलो इकडून। बाकी काय असं नाही की नाही तर मुंबईवरूनच गेलो असतो। आपल्याला टोल वाचवायचं असलं काय नको आहे, कारण रोड लागतो टापोटाप रोड असला तरच गाडी चालते, आपल्याला चालत नाही। सिंगल रोडला गाडी चालत नाही आपली। मला झोपेत बघितलं, रात्री 11 वाजता झोपलो, त्यामुळं रात्रीचं रनिंग उरकत नाही सिंगल रोडला। 4 लाईन असली की रातभर उडतो, काय विषय नाही। भावांनो अहिल्यानगर ते सोलापूर रोड काय बनलाय राव, नाद खुळा असा रोड झालाय 4 लाईन। पहिले कसले खड्डे होते। तर भावाने सांगायचा विषय असा की
बीजेपीचं सरकार आल्यापासून का नाही महाराष्ट्रातच काय ऑल इंडियात रोड एवढे टकाटक बनवलेत ना त्यांनी, काय सांगायचं नको. त्यांनी पहिला ना ह्याच्यावर रोडवर भरोसा जास्त केलाय, त्यांनी रोड बांधायचं काम जास्त केलंय. आणि रोड बांधल्यामुळं काय होतं, दळणवळणाची सुविधा चांगली होते आणि वेळेची बचत, इंधनाची बचत होते, डिझेल वाचते गाड्यांचं. त्यामुळं काय होतं, देशाची आर्थिक व्यवस्था चांगली सुधारते. काँग्रेसनं काय केलं, फुकट सगळं द्यायला लोकांना बघितलं आणि लोकांना आपल्याकडे खेचायचा प्रयत्न केला. त्यामुळे देशाचं वाटोळं झालं. बीजेपीने एवढं काम, रोडचं तेवढं काम चांगलं केले, रोड एकदम टकाटक बनवले. ऑल इंडियात कुठेही जावा रोडचं काम चालू आहे, 80% कंप्लीट झालेत रोड, एक नंबर काम केले. सलाम नितीन गडकरी साहेबांना, जय श्रीराम. तर भावांनो, आणि कुठेही जा ना, पहिलं ना आम्ही आसामला जायचो ना काँग्रेसच्या काळामध्ये, तर एवढे पैसे जायचं, इंट्र्या, गुंडा टॅक्स, अंडरग्राऊंडचे पैसे. आता तुम्हाला सांगतो, मुंबईतनं निघल्यापासून आसाम पर्यंत तुम्हाला पूर्ण नागालँड पर्यंत तुमचा एकही रुपया जात नाही, कुठे एकही रुपया ना. कसला गुंडा टॅक्स, अंडरग्राऊंड टॅक्स, तुम्हाला फक्त नागालँडला पैसे जातात, बाकी कुठेही तुमचा एक रुपया जात नाही. चोऱ्या माऱ्या लबाड्या सगळं बंद झाले, हे झाले फक्त बीजेपीच्या काळात. एक रुपयाचा ड्रायव्हरला त्रास नाही आता सध्याला. आणि हे ऑनलाईन वगैरे केल्यापासून ना एक नंबर झाले, चोऱ्या मारायचं टेन्शन नाही, काय नाही. खतरनाक डिजिटल इंडिया झालाय आपला, चांगलं काम झाले, प्रगती झाली देशाची, एक नंबर अशी प्रगती चालू आहे. तरी लोकांना काय आवडतं काय माहिती, फुकटचं लोकांना जास्त आवडतं. फुकट दिलेलं ना आवडतं, फुकट पाहिजे लोकांना सगळं. विकतचं काय नको आहे लोकांना. फॉरेन कंट्रीमध्ये बघा राव, पैसे देऊन काही पाहिजे तुम्हाला, पैसे देऊन करायला लागतं. फुकट काय मिळत नाही तिकडं, काय फुकट वाटत नाही, राशन वाटत नाही, काय वाटत नाही. ती पैसे देऊन घ्यायचंय तुम्हाला. पैसे दिल्याशिवाय माणसांना किंमत कळत नाही त्याची. फुकट मिळतं ना त्याचं काय नसतं माणसांना, लक्षात ठेवा. चला, असं आपला तो विषय नाहीये राजकारणातला. तर फक्त रोड डेव्हलपमेंट आहे ना, लय खतरनाक झाले बीजेपीच्या काळात, एवढंच मला सांगायचं होतं. चला भावना, आपला प्रवास चालू आहे आता. कुठल्या दिशेनं आपण चालू आहे, अहिल्यानगर वरून सोलापूरच्या दिशेनं. सोलापुरातून विजापूरमधून होसपेटमधून चित्रदुर्गामधून बेंगलोर, असा आपला प्रवास होणार आहे. तर बघू शकता भावना कसा रोड आहे, नाद्या बाद विषयच नाही. भावना आपण पोहोचलोय बघा कुर्डुवाडी रोडला आहे. कुर्डुवाडी हे असले रोड पण टकाटक बनवले राव, छोटे छोटे रोड. भारी वाटलं राव, इकडे भरपूर दिवसात ना आलो. पहिले रोड असले बेकार होते ना, आता एक नंबर रोड झालेत राव. भारी वाटलं. लय दिवसात ना आलोय मी, मिनिमम 10 वर्षात ना आलो असेल इकडे त्या रोडला. मस्त एक नंबर रोड झालेत भावांनो. तर भावांनो, आपण कुर्डुवाडीला थांबलेलो. हे देवीदास दादा भेटले बघा. दादांचं पहिलं लाईक आणि पहिलं कमेंट असतं आपल्या व्हिडिओला. तर काकांना भेटलो, समाधान वाटलं खूप भेटल्यावर, कारण ड्रायव्हिंग क्षेत्रातला जुना अनुभव आहे, शेअर केला त्याने आपल्या बरोबर. तर चला आता काकांना भेटून आता निघतो. चला करू प्रवासाला आपल्या सुरुवात. काका काय म्हणतात बघा, बोला काका. काय नाही, व्हिडिओ बघत जावा, लाईक करत जावा. गाडीचा अंदाज चांगला आहे करणाराला. चला भावांनो, आपण सोलापूरवरून टर्न मारून आलोय. तर पाऊस चालू झालाय. पाऊस कालपासून नव्हता आपल्याला. इकडं आलोय सोलापूर जिल्ह्यात की पाऊस चालू झालाय बघा. रिमझिम बरसे सावन. कसा आहे, पडलाय तर जोरात बरं का पाऊस. सगळा चिखलच केलाय पावसाला. उसबा कसले तर वाटले एक नंबर. हे 265 032 आहे. तर चला आता भावांनो, प्रवास चालू आहे आपला. आता विजापूरला निघायचं डायरेक्ट. तिकडून जायचं प्लॅनिंग होतं, पण तिकडून काहीतरी प्रोग्राम आहे वाटतं. गाड्या थांबवल्यात, बोलला एक जणांची गाडी होती, मग इकडून टाकली गाडी. आपल्या मंद्रुप मार्गे चालू आहे. आपल्याला तिकडं मंगळवेढा, पंढरपूर मंगळवेढावरून जाणार होतो. आलो इकडून. पंढरपुरात काहीतरी विषय आहे वाटतं.
आता पंढरपूरवरून जात नाही, सरळ जातो मंद्रुप मार्गे. चला पाहून आपण पोचलो सोलापूर बॉर्डरला. मधनं कुठनं मॅप लावून आलो होतो, डायरेक्ट बॉर्डरवरच निघलो. काय सगळं लोंबाळ्याचंच काम आहे. चला आता काट्यावर काहीतरी लोंबाळ झाले, जाम झाले, रांडेने जाम लावले. पटापट काटा पास करूया, जाऊया. बाहेरनं ठेवायला पाहिजे रस्त्याने, काय ठेवलं नाही काय माहिती. चला घुसू काट्यावर. जेवायला थांबायचं जयंतवर. वाजले 1:45, 2:15 वाजतील जास्तपर्यंत. चला बघूया आता काय काटा करतो पास. वजन किती येते काट्यावर बघू आपण. 2700 बघितलेलं तिथं, आता किती येतं काय माझा 28 येईल. पण काट्यावर घातलेली आहे गाडी आणि बघू आता किती येते वजन. 2860 आले बघा. 2860 किलो. चला अंडरलोड आहे. ह्याला लाईन लागले पावसाचा त्यात किचकिच. तर रस्ता आपल्याला ठेवतात का नाही जायला. चला बसूया. अहो ना आपण पोचलोय विजापूरला. इकडे काय पाऊस वगैरे ठिपूस नाही आणि वातावरण बघा कसलं आहे. नाद्याबाद असं पाहिजे. लई दिवसात विजापूरला आलोय बरं का आपण. इकडे काय आपली म्हणजे आपला रोडच नाही. आपण 4 नंबर नाचतोय. लई दिवसात आले विजापूरनं. बरं वाटतंय जरा. केदारनाथचं वाजायला लागलं परत. थांबा जरा. आणि भारी वाटतंय या रोडनं आल्यावर. चांगला रोड झालाय राव. 1 नंबर असा रोड बांधलाय KNRC वाल्यांचा. चला आता कुठेतरी जेवायला थांबायचंय. जयंत हॉटेल ओळखलं आम्ही इकडे येताना. जळकीच्या पुढे जयंत हॉटेल होतं, महाराष्ट्रीयन हॉटेल. ते गायबच झाला. आता सगळे राजस्थानीवालेच झाले तिकडे दुनियेचे. राजस्थान दुनियाची राजस्थानचे राबे आहेत. कुठनं आली ती इतकी काय माहिती. महाराष्ट्रीयन हॉटेल आमची गायबच झाली सगळी. चला आता कुठं जाऊन जेऊया. आता आलंय हुंडेकर पेट्रोलियम. चला बघू शकता विजापूरचा काय गोल घुमट आहे. नाद्याबाद. कधी गेलो ना आपण, बघितला लय वेळा. आता हे ब्रिज झाल्यामुळे लय जोरात दिसायला लागलाय वरनं. 1 नंबर. काय वातावरण आहे बघा की. विजापूर बोलते. भावना विजापूरला इथं थांबलेलं गाड्यांचं साहित्य भेटते बघा. इथं आपल्याला थाळी घ्यायची होती पण काय भेटलीच नाही आपल्याला. निघालो. फुलरवाला चालला होता बघा धुळला जोडवीत सगळा. कसा आहे धुळला. काय गाड्याने टावर भरला होता. आत्ता म्हटलं ऐकत नाही. धुळला उडवीच निघाला होता भाऊ. भागात टॉप काम असते. 250-300 टन माल असतो बघा. भाऊ ना हे आलमट्टीचं धरण आहे बघा. हे इकडं काय वातावरण दिसतंय भावना. खाऊन या हे बघा आलमट्टीचं धरण बघू शकता. आम्ही नाही पाणी सोडलं तर या धरणाला पाणी कुठं नाही यायचं. कृष्णा कोयनेचं पाणी यायला बघू शकता. लय मोठा ब्रिज आहे. पहिला आतनं गावात नव्हता, आता बायपासनं झालाय. 5-6 वर्ष झालं. मस्त आहे वातावरण. बघू शकता कसं आहे भावानं. नाद्याबाद आवडलं आपल्याला. 1 नंबर. तर आपण आता आलमट्टीला आलोय. आता कुठेतरी चहा प्यायला थांबतो. एडिटिंगचं टायमिंग झालंय आपलं. एडिटिंगला थांबणार, तासभर एडिटिंग करून निघून जाणार. चला आता नेटवर्क कुठं चांगलं आहे तिथं बघू. 5G असेल तिथं थांबू. आवडलं दिवसभर चालून वैतागलोय. आता आलोय हुनगुन लाव का. इथं चाय प्या. इथं चहा भेटतो मस्त असा. इथं पहिले आपण चहा पावडर वगैरे घ्यायचो. मोठी गाडी होती तेव्हा. आता इथं चहा पितो मस्त असा. क्वालिटी भेटतो. मागणं ऋषी यायला लागलाय. ऋषी आपला चेंबूरचा 14 फूटवाला थांबतोय. तो डिझेल टाकायला थांबलेला. फोटो थांबला होता तोपर्यंत येतोय. माझा व्हिडिओ पण एडिट होऊन जाईल तोपर्यंत. तर चला भावांनो चहा वगैरे पिऊ, व्हिडिओ एडिट करू आणि निघू. तर भावांनो फायनली आपण 1.5 तास घालवलेला आहे. आपण 6:30ला बसलेलो एडिटिंगला. 7:30ला आपलं प्रॉपर एडिटिंग झालं. 8 वाजता युट्यूबचं कम्प्लीट झालं आणि व्हिडिओ 8ला सोडून दिला. मिनिमम 1.5 तास लागतो आपल्याला इंस्टाग्रामचा एक व्हिडिओ आणि युट्यूबचा व्हिडिओ एडिट करायला. तर ते एडिट करून निघलोय. व्हिडिओ पण पोस्ट केले आणि आता आपण होस्पेटच्या अलीकडे आहे. तर आता पुढं पांडाच्या धाब्यावर जाऊन जेवायचं आणि बघू मग कुठं पुढं कसं जायचं. शिऱ्याच्या आसपास जाऊन थांबू. आता मी बघितलेलं ॲक्च्युली मटेरियल कुठलं आहे चेक करतो जेवायला थांबलो की. म्हणजे कसं प्लॅनिंग करायचं ते पुढच्या पुढं बघू. तर चला आता जेवण करू मस्त असं.
चला आवरून पांड्याच्या धाब्यावर हॉस्पिटल आलो बघा. मग काय आपली फेवरेट शेंगभाजी मागवली, शेंगभाजी रोट्या, निभार लावला, दणका बघा कसा आहे. तर भावना आपण हॉस्पिटलला पांड्याच्या धाब्यावर थांबलेलो, मस्त असं जेवण केलं, शेंगभाजी रोट्या मस्त जेवण झालं. आणि तिथं काही मित्र पण भेटले आपले, त्यांची गाठ घेतली आणि आता निघलोय. आलोय डिझेल टाकायला, पेट्रोल पंपावर थांबलोय. मग काय ह्याचं लाईट गेले काय, पाऊस पण चालू आहे रिमझिम. तर चला आता इथं काही दिसणं डिझेलचं, हे जेवायला बसलेत बहुतेक, पुढं कुठंतरी जाऊन टाकू. तर चला भावना आता अजून 4-5 तास मारू गाडी, हिऱ्याच्या आसपास जाऊन झोपू आणि सकाळ सकाळी लवकर उठून निघून जाऊ खाली करा. आता ऍड्रेस चेक करतो, थांबलोयच तर ऍड्रेस मी बघितलेला नाही प्रॉपर कुठला आहे, चेक करतो आणि सकाळी मग पार्टीवाल्याला कॉल करू. तर चला भावना आता निघूया, करूया आपल्या प्रवासाला बेंगलोरच्या दिशेनं सुरुवात. चला भावना बाहेरचा पंप लागला हॉस्पिटलच्या पुढं, तर डिझेल टाकायला थांबलोय. डिझेल टाकलं नव्हतं मी येताना, तुला इथं टाकलं म्हणजे डायरेक्ट खाली करून भरून येते गाडी. बाहेरचा पंप आहे, चाललंय फुल करायची, पूर्ण मोकळी झाली असणार टाकी. कारण आपण नगरच्या मागं राहुरीला फुल केलेली, राहुरीमधून निघलोय तर डायरेक्ट आता इथं पंपावरती आहे. हा भारतचा पंप आहे, मोठा दिसला म्हणून मला थांबूया. वीरप्पा अँड सन्स. चला बघूया आता किती बसतं डिझेल गाडीमध्ये. बघू शकता MP च्या मोठ्या गाड्या वगैरे लागल्या, म्हणलं चांगलं असणार डिझेल लाईनच्या गाड्या टाकता. म्हणून डेन्सिटी बघितली नाही मी, टाकायला चालू आहे. 32-33 लिटर बसलं, 36-37 बसल बघा. बघा झाले फुल येणं. बस नाही की 39 बसलं बघा, 3600 रुपयाचं बसलं, 3600. चला काय विषय नाही. तर भावाला झोप यायला लागलेली, मस्त असा फ्रेश झालो, तोंड वगैरे धुतलं, टकाटक झालो. आता निघतो. पावसाने एकतर वैताग दिलाय बघा, कसली चिरचिर आहे बघा की, वैताग येतोय राव याचा, पावसाचा वैताग. तर चला निघूया आता. जास्त वेळ पण झालेला नाही, डिझेल टाकून 30 किलोमीटर आलो, झोप यायला लागली. टायमिंग झाले आपलं 12:30 वाजले झोपेचं. जेवलोय तर आपण मग अशी, त्यामुळे झोपायला लागल्या. तर चला काय विषय नाही, पावसामुळे आणि नको वाटतंय. शिराला जाऊन झोपणार, इथे एवढ्या लवकर झोपत नसतो. चला भावना काय होते काय माहित, संध्याकाळी आता वाजलेत बघा 2 वाजायला आले आणि झोप आलेली, एकदम खतरनाक झोप आली. इकडे तिकडे गाडी गेली 1-2दा, म्हणलं आता झोपायला लागते. मग भारतचा पंप होता असं चित्रदुर्गच्या अलीकडे, लय पुढं पण नाही गेलेलो, चित्रदुर्गच्या अलीकडं 5-6 किलोमीटर आहे. तर आता इथं झोपतो, सकाळी लवकर उठून निघतो. चला भाऊन झोपूया. गुड नाईट. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तेवढं दाबा, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओच्या अपडेट येतील. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल.